शिवाजीराव पाटील साहेबांचा एक मिनिट शिवाजीराव पाटील साहेबांचा संपूर्ण निवडणुकीमध्ये खरी जी भूमिका बजावलेली आहे ती भरमू आहेत आपल्यासोबत. अण्णा, आजचा जो विजय आहे शिवाजी अण्णांचा, तो कसा वाटतो आपल्याला? तुमचं या विजयामध्ये मोलाचं योगदान आहे. ह्या विजयामध्ये माझं योगदान म्हणण्यापेक्षा चंदगड तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आणि शेतकरी कामकरी आणि सर्व जवान आणि सर्व समाज हा खऱ्या अर्थाने एकवटलेला होता. आणि चंदगडचा आमदार आत्ताच्या सरकारला अनुकूल असणारा असा आमदार करावा ही भूमिका चंदगड विभागाच्या आम जनतेनं स्वीकारली. आणि म्हणून त्याचं हे यश आज या शिवाजीरावांच्या रूपानं आमदार करून त्यांना आज महाराष्ट्राच्या विधानमंडळात पाठवलेलं आहे असं म्हटलं तर वावगं असणार नाही. काय वाटते, शिवाभाऊ चंदगडकरांना जो अपेक्षित विकास आहे तो करतील ना? काय करणार, न करायला काय अडचण येईल असं मला वाटत नाही. शिवाभाऊ मंत्रिमंडळामध्ये असतील का, सत्तेत जातील? आता नाही, सत्तेत तर निश्चितपणानं जातील, पण मंत्रिमंडळाचं मी सांगू इच्छित नाही. काय सांगताय जनतेला, काय सांगताय चंदगडच्या? तुम्ही माजी मंत्री आहे, माझे आमदार आहे, तुम्ही शिवाभाऊंना निवडून दिलंय, तुमचं देखील त्यांना मार्गदर्शन होतं, तुम्ही देखील आव्हान केलेलं होता जनतेला शिवाभाऊंना विधानसभेत पाठवण्याचं. काय सांगताय जनतेला? हे मी सांगेन, जो विकास खुंटलेला आहे तो विकास आपण सर्वांनी मिळून शिवाभाऊंच्या माध्यमातून आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आरोग्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, कॉलेजचे प्रश्न सोडवायचे आहेत, अनेक धरणं करायचे आहेत, पुलं करायचे आहेत, आणि विशेषतः पर्यटन क्षेत्र वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर मत्स्य उत्पादन केंद्र तिथे निर्माण करून मत्स्य शेती करायला लावणं सर्व शेतकऱ्यांना, हेही त्याचं बरोबर महत्त्वाचं आहे असं मी स्वतः मानतो. तर आपण पाहिलं की बलाढ्य टीम ही शिवाजी पाटलांच्यावर होती आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी मंत्री भरमू पाटील हे त्यांच्यासोबत होते. त्यांच्या नियोजनात, त्यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक लढवण्यात आलेली होती. आणि आता भरमू अण्णांनी सांगितल्या पद्धतीने शिवाजी भाऊ हे चंदगडचा शाश्वत विकास करतील, त्यांना देखील आम्ही मदत करू, जनता देखील मदत करेल, असे आज या विजयानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून भरमू अण्णा यांनी मत व्यक्त केलेलं आहे.